सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे परत तुमचं एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बनवायचे आहेत आळूच्या वड्या. त्याच्यासाठी पानं घेतली आहेत, आत्याने धुवून घेतली. ही घरचीच आळूची पानं आहेत. काय झाले, गावरान आळू असल्यामुळे त्याची पानं ना छोटी छोटी आहेत. तर इकडे आत्याने काय केलं, बेसन पीठ घेतलं, त्याच्यात ओवा, जिरी, हळद, मीठ आणि लाल तिखट घातले, कोथिंबीर घातलेली आहे भरपूर सारी. खूप छान असं पीठ लागतं. ह्याच्यामध्ये तुम्ही तीळ आणि ह्याचं चिंचेचं आणि गुळाचं पाणी पण घालू शकता, ते पण खूप छान लागतं. तर तसं मी काही घातलेलं नाही आहे. इकडे भात झालेले आहेत तयार. आणि काय करतो आम्ही, उकडून घेत नाही, डायरेक्ट पानांना बेसन पीठ लावायचं. आणि तिकडे बघा गणेशचं चालू आहे, आजोबांचा हातपाय दाबायचं. शहाणा झाला आता, रोज आजोबांचे हातपाय दाबत असतो. तर इकडे आत्याने काय केलं बघा, त्या पानाला कसं लावले पीठ तसं लावून ठेवलं. आणि मी घेतले आळू, हे वड्या केलेले जे आहेत गोल गोल, ते तळायला घेतलेत. छान अशा आहे ना, कुरकुरीत होसपर्यंत तळायच्या. खूप छान अशा वड्या लागतात. तर उकडून पण वड्या ज्या असतात त्या पण खूप छान लागतात. पण आमच्याकडे गावाला ना ही पद्धत आहे अशी, गोल करायचा, बेसन पीठ लावायचं, पानाडाचा गोल करायचा आणि तशा वड्या तळून घ्यायच्या. हे बघा, अशा तळून झालेल्या आहेत वड्या. आणि त्याच पिठामध्ये राहिलेल्या वड्या तळून झाल्या, पीठ राहिलं होतं, मग त्याच्यामध्ये थोडासा कांदा उभा चिरून घेतला आणि त्याचे बनवले भजी. छान असे गावाकडच्या पद्धतीचे भजी. तर तुम्ही आळूच्या वड्या कशा करता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बरीच पद्धत असती. आणि ते उकडून वड्या खूप छान लागतात, काप करून तळायचे. खूपच टेस्टला भारी लागते. त्याच्यामध्ये थोडंसं तीळ पण घालायचं, तशा पण छान लागतात. आणि मग काय, नंतर बनवलं छान असं चुलीवरचं गरमागरम पिठलं. आज गणेश बोलला पिठलं करायचं, त्याला पिठलं खूप आवडतं. मग बनवलं छान असं चुलीवरचं गरमागरम पिठलं. आणि सगळे बसलेले जेवायला. आरावरती पिठलं ठेवलं शिजायला. आणि चुलीवरच्या छान अशा ज्वारीच्या भाकरी. असा बेत होता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि या सगळ्यांनी छान असं जेवण करायला.